बालमित्रांनो, very good morning, good afternoon, and even good night whenever you are watching the video. Today's lecture will be dedicated to kinematics of simple harmonic motion and expression for acceleration, velocity, and displacement in the simple harmonic motion. But a previous lecture was the very first lecture, introductory lecture for simple harmonic motion. I hope ते तुम्ही एकतर पाहिलं असेल किंवा काल नोट्स कंप्लीट करून लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अंडरस्टँड केली असेल. लिनियर मीन्स एका रेषेमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले आपण. निडल ऑफ द स्विंग मशीन जी व्हर्टिकली झुम 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 खालीवर होत राहते, ठीक आहे ना. किंवा स्प्रिंग मास ऑसिलेटर आहे नाही का, जे इन दिस वे इट गेट्स स्लाइडेड ओके टू एंड फ्रो मोशन. सो प्यारे बच्चों, द इशू इज, the definition is linear simple harmonic motion is defined as it is the simple harmonic motion. Why simple? Its angular frequency must be constant. त्यात आजच्या लेक्चरला कळेल तुम्हाला. It is the simple harmonic motion in a straight path. कशा रस्त्यामध्ये? स्ट्रेट पाथ, की ज्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स, कोणता फोर्स? रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू magnitude of the displacement from mean position. The displacement is always measured from mean position. लक्षात ठेवा, चांगल्या लेवलच्या सम साठी सुद्धा कन्फ्यूज करतील तुम्हाला. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मेन पोझिशन. रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्ट प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंटला आणि इट इज ऑलवेज डायरेक्टली टुवर्ड्स मेन पोझिशन. सो नेहमी डिस्प्लेसमेंट आणि तुमचा फोर्स विल बी अपोजिटली डायरेक्टेड. दॅट्स वाय एफ आर इज मायनस के एक्स. सर काय चाललंय कोणाच ठाऊक. मयुरी, व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. Kinematics. What are kinematics? Kinematics means the terms, physical quantities that are involved in the SHM. So the terms of SHM. काय लिहिलंय मी? फील. फील घेऊया आपण आज. कशाचा फील सर? सिंपल हार्मोनिक मोशन मधल्या टर्म्सचा फील. ते बरोबर आपल्या लक्षात राहायला पाहिजे. कोण कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आता होऊन जाईल. सिंपल हार्मोनिक मोशन जेव्हा एका रेषेत होत असते, सो तुम्हाला माहिती आहे की बेटा दिस इज द मीन पोझिशन मधली इक्विलिब्रियम पोझिशन. दिस इज एक्स्ट्रीम, तर याला मी बोललो राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. काही फरक नाही पडत, हे एक्स्ट्रीम आहे बस, विषय संपला. ओके, जेवढ्या डिस्टन्सला आहे तेवढ्याच डिस्टन्सला आहे. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असं तयार करू नका की सर ही काय हे काय. हे कुठे नावं नाही आहेत, राईट एक्स्ट्रीम लेफ्ट एक्स्ट्रीम वगैरे. हे आपण फक्त दिले की असं पाहतोय तर ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम म्हणजे टोकाची पोझिशन. एक ह्या टोकाची पोझिशन, एक त्या टोकाची पोझिशन. तुम्ही समजा हात असे लांबवले, हाताची टोकं दिसतील ना दोन, एक इकडचं उजवा इकडचं डावा, बस याला कन्सिडर पॉझिटिव्ह, याला कन्सिडर निगेटिव्ह फॉर युअर अंडरस्टँडिंग. शुरू किया जाए कायनेमॅटिक्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. प्यारे बच्चों, मीन पोझिशन पासून पार्टिकल जर का निघाला, वी आर कन्सिडरिंग की पार्टिकल आपला मीन पासून निघाला. सपोज मंदिरातली घंटी असा फील घ्या, ती बिचारी शांत आहे. तुम्ही जाणार आणि काय करणार? टिंग, असं वाजवण्याचं असं वाजवा. आपण वी आर कन्सिडरिंग लाईक दिस. गेलो आपण आणि काय केलं? टिंग वाजवली, काय होईल? ऑसिलेट व्हायला सुरू होईल का नाही? टिंग 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 टिंग, ठीक आहे ना. सो आपला पार्टिकल सपोज मीन पोझिशन पासून निघाला, तर तुम्हाला माहिती आहे की इट्स डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर फ्रॉम द मीन पोझिशन. तो निघू कुठूनही निघू द्या, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर फ्रॉम मीन पोझिशन, ज्याला आपण लिहितो एक्स. आणि रिस्टोरिंग फोर्स म्हणजे रिस्टोर करणारा फोर्स जो स्प्रिंग फोर्स असतो. फील इज लाईक स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स पण बोलतात त्याला. आय मीन दॅट कॉन्स्टंट जो काल आपण घेतला होता, स्प्रिंग कॉन्स्टंट. रिस्टोरिंग फोर्स जो स्प्रिंग मध्ये, त्याचं काम आई सारखं आहे. पार्टिकल कुठेही जाऊ द्या, बॉडी कुठेही जाऊ द्या, ती त्याला मेन पोझिशनलाच खेचण्याचं काम करेल. जसं आई तिच्या बाळाला कायम घरी बोलवते, त्या टाईपचा फील आहे. तर रिस्टोरिंग फोर्स इज टुवर्ड्स मेन पोझिशन, ठीक आहे. हा, मग आता पार्टिकल जर डावीकडे चालला तर रिस्टोरिंग फोर्स उजवीकडे. आय होप दिस कॉन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर विथ यू.
शुरू किया जाए. कायनेमॅटिक्स मध्ये सुरुवात झाली पहिल्या टर्म पासून, पहिल्या फिजिकल क्वांटिटी पासून, विच इज द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स. आता हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, आजच्या लेक्चरला आपल्याला फक्त कोण कुठं मॅक्झिमम आहे आणि कोण कुठं मिनिमम आहे हे डिस्कस करायचं पटकन. तर बेटा हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा मीन पोझिशनला, म्हणजे इथं मीन पोझिशनला मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल? फटाफट रिप्लाय करा. मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल? रिस्टोर करण्याचा फोर्स इथं मीन पोझिशनला मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल? कमॉन. मीन पोझिशनला हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल? ज्याला फील आला असेल तोच आन्सर देऊ शकतो. कमॉन. जरा हाय स्पीड मध्ये रिप्लाय करा. इवन दो दिस इज ऑनलाईन लेक्चर, देअर मस्ट बी कम्युनिकेशन, अदरवाइज मजा नाही. डोंट वेस्ट द टाइम. पुढे जायचंय आपल्याला अजून. फटाफट फटाफट. रिस्टोरिंग फोर्स मॅक्झिमम असेल का मिनिमम असेल? सागरचं म्हणणं आहे सर की इथे मॅक्सिमम असेल. म्हणजे सागर पुढे एक्स्ट्रीमला गेल्याच्या नंतर तो मिनिमम असेल. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? आमचं काय नाही सर, आम्ही लय देव माणसं आहे सर, आमचा स्वभाव शांत आहे. वी डोंट स्पीक. आम्हाला जास्त बोलायला नाही आवडत. आणि मी तर तुम्हाला एक डायलॉग दिलेला आहे भारी, आय स्पीक ओनली व्हेन माय वर्ड्स आर बेटर दॅन माय सायलेन्स. डायलॉग मारायचा. कोणी जर बोललं ना जास्त बोलत नाही, मी तेव्हाच बोलतो जेव्हा माझे शब्द माझ्या शांततेपेक्षा भारी असतात. साहिलजी मिनिमम. बाकी कोणाचं काहीच म्हणणं नाही? कोणाचं एक नाही का दोन? रोहित ऐकतो अजून? हा बघ, लक्ष दे बाल मित्रांनो. मीन पोझिशनला आजचं लेक्चर फील वाला आहे, फास्ट मध्ये फील घ्यायचं आपल्याला. फक्त मिनिमम मॅक्सिमम अंडरस्टँड करायचं. बघ लक्ष दे. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय बच्चा? रिस्टोर करण्याचा फोर्स. त्याचं काम आईसारखं आहे. ती बॉडी किती पण दूर गेली त्याला जवळ खेचणार आहे. तर ह्या मीन पोझिशनला म्हणजेच घरी इक्विलिब्रियम पोझिशनला आईचं जर का बाळ असेल तर आईला चिंता आहे का काही? आई हॅज टू नो वरी, शी इज हॅपी. सो रिस्टोरिंग फोर्स इज झिरो. झिरो. सागर, आर यू अंडरस्टँडिंग? So this restoring force will be minimum, किंवा I can say it is zero. Minimum लिहितो मी, काही अडचण नाही. It will be minimum at this mean position. मग आता ते जे बॉडी आहे, ती जी बॉडी आहे ती जितक्या दूर जाईल, राईट, ती बॉडी बाळासारखी आहे आणि हा रिस्टोर करण्याचा फोर्स आईसारखा आहे. ती जितक्या दूर जाईल आईची चिंता तितकी वाढेल. तो फार दूर गेला आईची चिंता फार वाढेल. सो रिस्टोरिंग फोर्स विल बी मॅक्झिमम. अरे एकदम सिंपल आहे ना. स्प्रिंग जर का ताणली गेली तर रिस्टोर करण्याचा जो त्याची ताकद आहे बर का, ज्यादा रिस्टोर करा ना जितकं ज्यादा डिस्प्लेसमेंट होईल. सो लेफ्ट एक्स्ट्रीमला सुद्धा सेम सिच्युएशन, इट विल बी मॅक्झिमम. गेटिंग? चला आता फटाफट रिप्लाय करा. मीन पोझिशनला ऍक्सलरेशन कसं असेल, मिनिमम का मॅक्झिमम? हाय स्पीड मध्ये बोला, जोर से बोलो जय माता दी. ऍक्सलरेशन मीन पोझिशनला म्हणतोय फक्त मी. पटापट बोला रे, पटापट बोला. येस 100% मिनिमम, कारण की फोर्स मिनिमम एफनेटीज आहे. अरे बरोबर का नाही? फोर्स मिनिमम, सो ऍक्सलरेशन विल बी मिनिमम. ऑब्वियसली हिअर इट विल बी मॅक्सिमम. चला हे झाला विषय फोर्सचा, ठीक आहे ना, आणि ऍक्सलरेशनचा. चला वेलॉसिटी, व्हेरी इम्पॉर्टंट. वेलॉसिटी ऍट द मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. चला मीनला काय वाटतं तुम्हाला, मिनिमम का मॅक्सिमम? वेलॉसिटी व्हेरी इम्पॉर्टंट. चला बोला पटकन. ऑसिलेशन होत असताना मीन पोझिशनला वेलॉसिटी मिनिमम का मॅक्सिमम? तुला गाईड करण्यासाठी थोडा फील देतोय बघ, मी बोटाने फिरवतोय दिस वे, असं ऑसिलेशन चालू आहे. हा टेल मी, वेलॉसिटी मिनिमम का मॅक्सिमम ऍट द मीन पोझिशन?
अरे क्या बात, मॅक्झिमम. यस, फील आला. फील आपण असंही घेऊ शकतो, एकदम 0 टर्न मारायचा कोपऱ्याला, इथं आल्याच नंतर मॅक्सिमम, परत इथं स्टॉप, किंवा मंदिरातली घंटी टिंग टिंग टिंग. अरे याचं so v will be maximum at the mean and it will be minimum at extreme. झालं. नेक्स्ट इज पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक आधी, कायनेटिक एनर्जी. आता एकदम कॉमन सेन्स आहे, कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर. जिथं वेलोसिटी ज्यादा तिथं कायनेटिक एनर्जी ज्यादा. सो मीन पोझिशनला वेलोसिटी ज्यादा, ऑब्वियस आहे कायनेटिक एनर्जी विल बी मॅक्सिमम. इथं इट विल बी मिनिमम. ही तर रेप्लिका आहे, एक्स्ट्रीम आहे ना. चला, पोटेन्शियल एनर्जी. मॅक्झिमम का मिनिमम? मिनिमम 0. कारण की पोझिशन जितकी दूर जाईल तेवढी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. सो पोटेन्शियल एनर्जी विल बी मिनिमम. आणि टोकाला जाईल तर इट विल बी मॅक्सिमम. कारण पोटेन्शियल एनर्जी इज असोसिएटेड विथ द पोझिशन फ्रॉम द मेन पोझिशन. जितका दूर जाईल तितकी पोटेन्शियल एनर्जी ज्यादा, जितका जवळ असेल तितकी कमी. ओके, स्क्रीनशॉट लिया जाए. Done. So this was the basic field and the terms that are involved in this simple harmonic motion. आता we are going to derive differential equation of simple harmonic motion. बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्काचा क्वेश्चन येतो की सगळं डिराईव्ह करा. कधी कधी असा क्वेश्चन येतो की डिफरन्शियल इक्वेशन काढा, त्यानंतर एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढा. ते सगळंच करू आपण, ठीक आहे. आणि ही प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आहे. पण आता थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला असेल, इंटिग्रेशन चॅप्टर झालेला नसल्यामुळे थोडंच त्याची कॉन्सेप्ट वापरायची आहे. बट दिस इज द बेस्ट बेनिफिट ऑफ द रेकॉर्डेड लेक्चर. जेव्हा मी तुम्हाला इंटिग्रेशन शिकवल हे टॉपिक समजते. आता एकदम मस्त कॉन्सन्ट्रेट करून सगळ्या गोष्टी शिका. टॉपिक आहे बेटा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. एक खास चॅप्टर आहे आपल्याला, चॅप्टर नंबर 6 मॅथमॅटिक्सच्या पार्ट 2 मध्ये डिफरन्शियल इक्वेशन. साहिल सिंग आधी, अरे साहिल, एका फॉर्म्युलासाठी कुठे इंटिग्रेशन घेत असतात का? इंटिग्रेशनचा अख्खा खेळ 2 महिन्यांचा आहे. किती? 2 महिन्यांचा. लक्ष द्या. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज समथिंग वी आर गोइंग टू लर्न. सगळे दडदडा शहीद होतात इंटिग्रेशन सुरू झाल्याच्या नंतर. पार्ट 2 तेवढा दर्दनाक आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की जे न्यू कमर्स असतील त्यांनी सुद्धा जो डिफरन्शिएशन चॅप्टर आहे तो बेसिक पासून पाहायला सुरू करा. मी 11वीच्या बेसिक्स पासून तो शिकवलाय, तो क्लिअर करा. मी जे फॉर्म्युलांचं बुकलेट दिलंय ते फॉर्म्युले सगळे तोंडपाठ करा आणि मग कुठे तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये मजा येईल. ठीक आहे. आपल्याकडे शॉर्टकट ट्रिक्स वगैरे सगळं आहे, परंतु यू मस्ट नो द टेक्निक्स आणि फॉर्म्युले, देन यू विल अंडरस्टँड. मेन टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज समथिंग वी आर गोइंग टू डिराइव्ह. सो प्यारे बाल मित्रों, तुम्हाला माहिती आहे की सिंपल हार्मोनिक मोशन जर का होत असेल तर ती चालू आहे लाईक दिस: मीन पोझिशन, राईट एक्स्ट्रीम पोझिशन अँड लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. let us say a particle has been starting from the mean position. just a minute बेटा. आपल्या टेक्स्ट बुक मधला काही पॉइंट तर नाही राहिला ना? काहीच अडचण नाही. चलो, वी आर व्हेरी क्लिअर. लक्ष द्या आता. सो बेटा सिंपल हार्मोनिक मोशन होती है. let the particle has started from the mean position. okay, की त्याचा डिस्प्लेसमेंट x आहे, and you guys know that the restoring force is directed opposite to the displacement. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे बेटा f restoring is proportional to -x. मायनस साइन का? रिस्टोरिंग फोर्स
डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल आहे. जितकं ज्यादा डिस्प्लेसमेंट, जितका ज्यादा पार्टिकल मूव्ह होईल तितका ज्यादा रिस्टोरिंग फोर्स आहे. पण दोघांची डायरेक्शन कायम अपोजिट आहे. हा उजवीकडे तर रिस्टोरिंग डावीकडे आहे बघ ना, टुवर्ड्स मीन. रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. हे जे काही वाक्य मी बोलतोय शिकवताना, मी जेव्हा गोष्टी रिपीट करत असतो बालमित्रांनो, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. एफ रिस्टोरिंग इज मायनस के एक्स. तर बच्चा एफ रिस्टोरिंग मी प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून इक्वल टू टाकला तर तुम्हाला माहिती आहे की कॉन्स्टंट आय हॅव टू पुट. गेटिंग एफ रिस्टोरिंग इज मायनस के एक्स. वेअर दिस के इज स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा त्याला फोर्स कॉन्स्टंट असंही बोलतात. हे इथपर्यंत आपण ऑलरेडी आलेलो आहे. आता महत्वाचा मुद्दा इथून पुढे, एफ रिस्टोरिंग, जो रिस्टोरिंग फोर्स आहे कुठल्याही पोझिशनला, इमॅजिन करा की पार्टिकल चाललाय कुठल्या एखाद्या पोझिशनला, त्याला फक्त थांब रे, ठीक आहे ना, त्याने का चल रे भोपळ्या टणूक टणूक थांब ग म्हातारे मी तुला खाणार आहे. सो ह्या पॉइंटला तो वाघोबा त्याला भेटला आणि जी म्हातारी चालली होती, ठीक आहे. सर तुम्ही पण छोट्या छोट्या मुलांचे व्हिडिओ पाहता का? सो बेटा ह्या पॉइंटला सपोज पार्टिकल आपला आलेला आहे, बॉडी आपली आलेली आहे आणि तिला थांबवलं गेलं. आता त्या पर्टिक्युलर पॉइंटला डिस्प्लेसमेंट मीन पासून उजवीकडे, रिस्टोरिंग फोर्स डावीकडे, मायनस साइन आलं. इथपर्यंत आपण पोहोचलो. बाय न्यूटन सेकंड लॉ आपल्याला माहिती की एफ नेट इज एम आहे. आता थोडा फील नीट आहे. रिस्टोरिंग फोर्स डावीकडे पण पार्टिकल तो उजवीकडे चालला, कोणी नेला त्याला उजवीकडे? आता जरा फील कडे या. अरे आपण पकडला ना, एक तर कन्सिडर करा ना, निडल ऑफ द स्विंग मशीन आहे, खालून पायाने फोर्स लावला जातोय. एक्सटर्नल फोर्स तर कसा तरी लावला जातोय ना, मंदिरातली घंटी आहे, टिंग तूने मारी एंट्री यार दिल में बजी, एसएचएम में बजी घंटी यार, टँग 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 टँग. सो ही जी घंटी आहे, दॅट वॉज टन 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 बाय द एक्सटर्नल फोर्स. सो एक्सटर्नल फोर्स मस्ट बी इक्वल टू इंटरनल फोर्स. थोडा फील घे. एक्सटर्नल कोणता आहे बेटा? अनबॅलन्स फोर्स, ज्याने ती घंटी वाजवली गेली. निडल ऑफ द स्विंग मशीन वाला एक्झाम्पल आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटर, पार्टिकल खेचला गेला, एक्सटर्नल फोर्स आहे. आणि स्प्रिंग मधला, सिस्टीम मधला जो इंटरनल आहे, इक्वल पाहिजे. सर काय इक्वल पाहिजे? अरे ते जर का अनइक्वल झाले तर मोशन सिंपल नाही, कॉम्प्लेक्स हार्मोनिक मोशन होईल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी चेंज होईल. नाही कळालं सर? अरे जर ही अंगात आल्यासारखं करायला लागली बॉडी, म्हणजे अशी 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 झुम 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 बराबर झुम 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 झुम, हे असं वाकडे तिकडे करायला लागले तर चालेल का? नाही चालणार ना. ती एकदम डिसिप्लिन मॅनर मध्ये अशीच चालली पाहिजे, झुम 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 झुम, किंवा असे आर यू अंडरस्टँडिंग? सो त्यासाठी अरे क्लास एक ऑर्केस्ट्रा चाललाय, पण जे चाललंय ते चाललंय. रोहित अजून आहे का बघूया जरा. क्या यहाँ पे रोहित जी इतनी देर रुक सकते हैं? अरे रोहित इज स्टिल देयर. चलो. सो बेटा ही जी मोशन चालू आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्स इक्वल पाहिजे. एफ नेट इज एम ए, अदरवाइज इट्स मोशन विल बी ऍक्सेलरेटेड मोशन. कम ऑन, इट मस्ट मूव विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी. बघ लक्ष द्या आता. एफ ला एम ए लिहिलं मी, एफ रिस्टोरिंगला एम ए लिहिलं. वाय? डू अंडरस्टँड? एफ R is the restoring force, must be equal to F external. It must be equal to F external. Restoring force is the external force. Why? Then only it will move with the constant velocity. Are you understanding? Velocity constant है. That means motion accelerated नहीं है. Acceleration काय असतं? Rate of change of velocity. Velocity ला change होऊ द्यायचं नाहीये. Are you understanding? And F is ma. This acceleration is equal to minus k by m into x. हा जो गुणिलेचा m आहे ना, त्याला खाली घेऊन गेलो आपण. ऍग्री? आता पुढे
हे जे ऍक्सलरेशन आहे, मला माहिती आहे ऍक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, नाही का? मग मी इथे असं म्हणू का, ऍक्सलरेशन इज dv बाय dt इज इक्वल टू मायनस k by m into x, because acceleration is dv by dt. आता मला माहिती आहे की वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणून मी याला असं लिहू का की d by dt of velocity is dx by dt, which is minus k by m into x. आणि तुम्हाला माहिती आहे d by dt of dx by dt डबल डेरिव्हेटिव्ह आहे. दॅट मीन्स पुढे इथं कंटिन्यू करतो, which can be written as further d square x by dt square, बर का, is equal to minus k by m into x. तो जो पलीकडचा टर्म आहे, आपण ती टर्म अलीकडे जर का आणली तर डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर, ती मायनस वाली टर्म प्लस झाली, इज इक्वल टू 0. सो खाली डी चा स्क्वेअर होईल ना, डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, एवरीथिंग इज परफेक्ट. सो प्यारे बच्चों, दिस इज कॉल्ड एज डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. कम ऑन, दिस इज कॉल्ड एज डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता याच्यामध्ये also this k by m is ओमेगा स्क्वेअर, हे तुम्हाला पुढे कळेल. न्यूमरिकल मध्ये जेई नीटचे न्यूमरिकल सोडवताना गरज पडू शकते आपल्याला या फॉर्मची. डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, तो k by m आहे ना, विल बिकम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि न्यूमरिकल सॉल्विंग साठी सुद्धा हे एवढं पाठ करायचंय. k इज m ओमेगा स्क्वेअर. ओके, काय लक्षात ठेवायचं बेटा, k इज m ओमेगा स्क्वेअर, k इज m ओमेगा स्क्वेअर. म्हणून ओमेगा स्क्वेअर काय होईल बघ ना, k बाय m गुणिले m खाली गेला ना, k बाय m ला ओमेगा स्क्वेअर लिहिला आपण. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घ्या. 2 मार्काला हा असाही क्वेश्चन येऊ शकतो की डिराइव्ह डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. डन. सो हे डिराइव्ह केलं आपण, असं मांडा किंवा असं मांडा, जसं एक्सप्रेस करायचं तसं करा. बट रिमेंबर दिस. क्लिअर आहे? चलो बेटा, नेक्स्ट टॉपिक इज, हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. आता पुढचा टॉपिक आहे की डिराइव्ह, म्हणजे कधी कधी एक्झामला 3 मार्काला असा क्वेश्चन येतो, डिराइव्ह एक्सप्रेशन्स फॉर ऍक्सलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. एसएचएम चं डिफरन्शियल इक्वेशन वापरून ऍक्सलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट ह्या तिघांसाठी एक्सप्रेशन्स डिराइव्ह करा. शुरू किया जाए? व्हाई नॉट सर, 100% शुरू किया जाए. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम इज वी आर हॅव्हिंग. सो मी हेडिंग देतो, एक्सप्रेशन कोणासाठी, फॉर ऍक्सलरेशन. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन काढू. इट्स क्वाइट इझी. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम आपल्याकडे आहे. येस सर. आता डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, मी असं लिहितो, वी हॅव, एक्झाम असं लिहायचं की वी हॅव डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. हा जो k बाय m आहे ना, हा ओमेगा स्क्वेअर आहे. मी तुम्हाला बोललो ना, याला वापरायचंय जास्त आपल्याला. डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज 0. ओके, सो बाल मित्रांनो, हे स्टार इक्वेशन आहे. आता ह्याचा वापर करायचा आहे मला 1 by 1 सगळ्या गोष्टी फाइंड करायच्या, राईट. सो डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर ला मी असं लिहू का, हा प्लस वाली टर्म इकडे जाईल, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. परत आता डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर ला मी असं लिहू का, डी बाय dt ऑफ dx बाय dt
बस रिवर्स प्रोसेस है, प्रैक्टिस है, एंड विच इज माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स. गेटिंग ना बेटा? मी याला असं लिहू का, dx by dt is velocity, so dv by dt is मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मी असं अज्युम करून चाललोय, जरा फटाफट सगळ्यांना समजतंय, अदरवाईज सगळी गडबड होईल, सगळं लेक्चर डोक्यावरून जाईल. आपण हे मगाशी डिराईव्ह केलं का नाही? एवढा रट्टा मारायचा बालमित्रांनो तुम्ही, मी म्हणतोय म्हणून. के इज एम ओमेगा स्क्वेअर, व्हेरी हेल्पफुल फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. आपण स्प्रिंग वाले जे नीटचे सम पण सोडवणार आहे. एवढा रट्टा मार, के इज एम ओमेगा स्क्वेअर. पुढच्या उद्याच्या लेक्चरला तुम्हाला हा टॉपिक लिहून जाईल, के इज एम ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर वॉज के बाय एम. अच्छा, मग प्लस वाली टर्म पलीकडे ढकलली आणि याला तोडलं, डबल डेरिव्हेटिव्ह ना सिंगल केला, डी बाय डी टी ऑफ डीएक्स बाय टी. हा जो सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे हा व्ही आहे. सो बच्चा डीव्ही बाय डी टी. आणि डीव्ही बाय डी टी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज. हा आता लक्ष द्या. डीव्ही बाय डी टी म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो प्यारे बच्चों, ए इज माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स. कम ऑन, acceleration in simple harmonic motion minus omega square x. So why minus sign? Minus sign indicates that acceleration and that displacement are oppositely directed. Are you getting? Acceleration and displacement are oppositely directed. So बच्चा, हे जे acceleration आहे ना, बर का, याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज आपण काढूयात का? येस सर, आपण काढूया ना, मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. So प्यारे बाल मित्रों, this is the mean position. This is the right extreme position. Here we have left extreme position. बाल मित्रांनो, you are observing की acceleration is dependent on the variable x. हा जो ओमेगा आहे तुमचा, ओमेगा is the angular frequency. ओमेगा is the angular frequency which is 2 pi f, आहे की नाही? तर हा m आणि k, त्यातला k काय? फोर्स कॉन्स्टंट which is constant. m काय? मास ऑफ द स्प्रिंग which is also constant. So ओमेगा is constant. हे सगळे टर्म्स कॉन्स्टंट आहे, बदलण्याजोगं कोणी नाहीये, हे सगळं कॉन्स्टंट आहे. आता बेटा लक्ष दे, हा ओमेगा कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल कोण आहे? एक्स. आणि एक्स काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. सो बाल मित्रांनो, आपला पार्टिकल जात जात इथं जर का टोकाला पोहोचला तर एक्स विल बी प्लस आहे. समजा आपण नाही का इकडच्या राईटला पॉझिटिव्ह बोललो आणि याला आपण काय बोलणार? निगेटिव्ह, मायनस आहे. सो आणि इथं मध्ये मध्ये तुम्हाला माहिती ऍक्सलरेशन इज 0, कारण की एक्स इज 0 बेटा, एक्स इज 0. सो एक्स्ट्रीमला आणि मीनला बघ, आता मीन पोझिशनला मला जर कोणी विचारलं ऍक्सलरेशन इज इक्वल टू एक्स ला 0 टाक, इट विल बी 0. मग आलं होतं का नाही? सो प्यारे बच्चों, ऍक्सलरेशन मिनिमम इज 0 आणि कुठे येते? ऍट द मीन पोझिशन. एक्स्ट्रीमला काय होईल? एक्स व्हॅल्यू ए टाक. चला मग काय होईल बेटा? ए, त्याला सफिक्स लिहितो मॅक्झिमम का, हे तर आपण मगाशीच पाहिलं, आणि टाकून दे ना एक्स व्हॅल्यू प्लस ए टाक. सो मायनस ओमेगा स्क्वेअर आहे, त्याला मी असं लिहू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ओके, ओमेगा स्क्वेअरला आपण काय लिहूया? मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? ए मॅक्झिमम इथे सुद्धा एक्स ला मायनस ए टाक, व्हॉट विल हॅपन? इट विल बी प्लस ए ओमेगा स्क्वेअर. सर मायनसचा फरक का पडला? अरे पडला ना, बघणार आहो. तुम्ही ओरिजिन पासून नाही घेत का? ओरिजिन पासून 10वीला ग्राफ काढले आपण, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. ओके, आणि अख्ख्या फिजिक्स मॅथ आणि तुमच्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सायन्सला घाबरायचं नाहीये. साइन फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो, कोण इकडे कोण तिकडे. ओके, डोंट वरी. सो ऍक्सलरेशनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे, विषयच नाही. आणि त्यावरून आपण ते कुठं मॅक्झिमम आहे आणि कुठं मिनिमम आहे हे पाहिलं, आणि त्याचे व्हॅल्यूज सुद्धा लक्षात ठेवायचे आपल्याला फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. सो प्यारे बच्चों, ऍक्सलरेशनची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती काय बेटा? ए ओमेगा स्क्वेअर. ए ओमेगा स्क्वेअर मॅग्निट्यूड काय म्हणाल आपण? मॅग्निट्यूड. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. हे मायनस साईनने कन्फ्युज होऊ नको, पुन्हा पुन्हा सांगतो मी. माइनस साइन indicates that restoring force and displacement are oppositely directed. हा आत्मा है चैप्टर सा. स्क्रीनशॉट लिया जाए और यस टाइप किया जाए कि सर वी हैव अंडरस्टूड.
सो बालमित्रांनो, व्हेलॉसिटीसाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे आता. जनरल एक्सप्रेशन आपण काढू, मग ते मॅक्सिमम कुठे, मिनिमम कुठे आणि किती असते ते पाहू. सो व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन कसं काढणार? फ्लो कसा आहे? डिफरन्शियल वरून आपण ऍक्सेलरेशन काढलं. आता आपण म्हणणार वी हॅव कोण आहे आपल्याकडे? ऍक्सेलरेशन जे आत्ताच काढलं आपण, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. परत सांगतो, मायनस साईन याच्यासाठी आहे की डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच रिस्टोरिंग ऍक्सेलरेशन आहे. दॅट्स वाय निगेटिव्ह साईन इज देअर. वी आर हॅव्हिंग दिस फॉर्म्युला. बाल मित्रांनो, ऍक्सेलरेशन वरनं व्हेलॉसिटी काढायचे तर आपल्याला डिग्रेड व्हायचंय, विच इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. सो प्यारे बच्चों, dv by dt is माइनस ओमेगा स्क्वायर एक्स. dv by dt ला क्या किया जाए? वी आर इंटरेस्टेड इन द वेलोसिटी ना. येस. मग बेटा एक काम करतो बघा आता, हा जो dv बाय dt आहे त्याला मी काय लिहितो? dv बाय dx इंटू dx बाय dt. बाप्पा 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 सर जी, क्या किया ये? मी काय केलं? मूड झाला, चेन रूल वापरायचा, वापरला. लुक ॲट द बेनिफिट. यू विल अंडरस्टँड की जेव्हा मी इंटिग्रेशन शिकवलं. डोंट वरी, आय विल रिमाइंड यू. बेटा नीट लक्षात आहे. काय केलं मी? dv बाय dx इंटू dx बाय dt असं याला घेतलं, बिकॉज आय हॅव टू अप्लाय मेथड ऑफ इंटिग्रेशन. आता पुढच्या सगळ्या गोष्टी काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही, आणि जर का कधी असेल तर त्याला निव्वळ योगायोग समजावा असं म्हणत फक्त पुढे बघत राहा. चेन रूल वापरला. ओके सर. यहाँ पे लिखा जाए. यस सर. चेन रूल मॅथ्स मधला कंपोजिट फंक्शन वाला टॉपिक. ओके. यस सर. स्क्रीनशॉट लिया जाए ज्याला पाहिजे. आता बघ, dv बाय dx, dx बाय dt काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, राइट? सो विच इज वेलोसिटी. सो इनटू v इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. झालं. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आहे हा, भागिलेचा dx पलीकडे गुणिले करूया, ऐसा कुछ किया जाए. यस सर. सो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म असं तुम्ही, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सर हे काय असतं? पुन्हा एकदा तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक असून यांचा वास्तविकतेशी आता सुद्धा काही संबंध नाहीये. डिफरन्शियल इक्वेशन नावाचा मॅथ मधला चॅप्टर आहे. अच्छा. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ते लिहितो याच्यासाठी. अरे योगा पेपर आला तर काय झालं? आपलं काय इंटिग्रेशन होणार नाही का? डिफरन्शियल इक्वेशन होणार नाही का? कॉन्सेप्ट तिथे कळतील तुला, तिथे प्रॅक्टिस होईल, फक्त एवढंच आहे. हे व्हिडिओ रेकॉर्डेड तर आहेच ना राव. बस का, पिक्चर अभी बहुत बड़ा बाकी है मेरे दोस्त. भागिलेचा dx गुणिले करायचा. v हा दरवेळेसच्या बॅचचा प्रॉब्लेम आहे. चलो आता लक्ष दे. v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, आणि हा खालचा dx पलीकडे गेला, व्हेरिएबल सेपरेट केले म्हणजे v वाले v कडे, x वाले x कडे. ओके गुरुजी, नो इश्यू. चला पुढे. इंटिग्रेटिंग काय म्हणतो आता मी? इंटिग्रेटिंग दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. याला पुसू आता. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊन ठेव तुझ्या नोटबुक मध्ये. इथं लिही आपण हे काय वापरलं होतं. मी थोडी जागा बचाव आंदोलन करतो. ओके. यस सर. सो प्यारे बच्चों, इंटिग्रेशन v इंटू dv इज इक्वल टू, हे जे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx आहे, हे मायनस साईनला जरा बाहेर ठेव. इंटिग्रेशन ओमेगा स्क्वेअर एक्स dx. ठीक है. माइनस साइन माइनस कॉन्स्टंट बाहेर घेतली. अच्छा, इसको सॉल्व किया जाए. सर पुन्हा एकदा इंटिग्रेशनच्या कन्सेप्टचा आम्हाला पुरेपूर वापर करता आला पाहिजे. हे बघ, I hope you will be watching this recorded video after already we have learned the integration, a basic formula of the integration. Integration x ची पॉवर n dx. थोडी जागा यूज करतो. The formula that we are going to use, इथं लिहितो एकदा मी, v square upon 2 is मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स dx. एक स्टेप वाढवतो. इथं पण सावकाश चालू आपण.
अशा पद्धतीने चालू, की कधीही तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, तर कसलीही अडचण यायला नको. ओके. याला पण इथंच ठेवतो. फक्त इंटिग्रेट केलं बरं का. आणि मायनस ओमेगा स्क्वेअर आउटसाइड घेतला. आणि आता वापरायचं काय बेटा? इंटिग्रेशन व्ही इज व्ही स्क्वेअर अपॉन 2. हे बघ, हे मायनस ओमेगा स्क्वेअर इन इंटिग्रेशन एक्स इज एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस सी. सी आपला गणपतीला प्रसाद असतो तसा आहे. हे बघ, फॉर्म्युला काय वापरला ते मला लिहायचं होतं. सो बच्चा, वी युज्ड इंटिग्रेशन एक्स ची पॉवर n dx इज एक्स ची पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. तो सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. हा, देवाला कसा प्रसाद ठेवतो आपण तसा इंटिग्रेशन सोडवल्याच्या नंतर सी ठेवायचा, प्रसाद येतो, इंटिग्रेशनचा प्रसाद. ठीक. सो बालमित्रांनो, फायनली आय हॅव रिच्ड अप टू हिअर की व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. पुढे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, टोकाच्या पोझिशनला. बेटा टोकाच्या पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला माहिती आहे. बघ इथं व्हेलॉसिटी काढताना व्हेरिएबल कोण आहे बच्चा? एक्स. राईट. आपल्याला माहिती आहे की एक्स इज प्लस ऑर मायनस आहे. डिपेंड आहे. इकडे घेतलं तर प्लस, इकडे घेतलं तर मायनस. खरं तर तसं पण नसतं माहितीये का? जिकडे पार्टिकल चाललं ना त्याला प्लस म्हणायचं असतं. सो तुम्हाला कोणी त्याबद्दल कन्फ्युज करणार नाही. बट आय एम टेकिंग प्लस अँड मायनस. आणि टोकाला व्हेलॉसिटी 0 असते बेटा. हे तुम्हाला माहिती आहे? व्ही इज इक्वल टू 0. दॅट इज मिनिमम. कारण ती मध्ये मॅक्सिमम आहे ना. तुम्हाला फील आला होता. व्हेरी गुड. ही पहिली माझी अशी बॅच आहे की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनी फटाफट व्हेलॉसिटी मॅक्सिमम बोलले. बाकीच्यांना खूप अडचण यायची ते फील व्हायला. ओके. दॅट मीन्स आय हॅव इम्प्रूव्ड ओव्हर अ टाइम, पिरियड ऑफ टाइम. प्यारे बच्चों, हे व्हॅल्यूज टाकून द्या इथे. सो व्ही विल बी 0. व्ही विल बी 0 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू प्लस और मायनस हे टाका. तसा स्क्वेअर आहे तो पॉझिटिव्हच येणार आहे. सो मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 आणि हा पुढे प्लस सी. सी ची व्हॅल्यू काय येईल? हे निगेटिव्ह इथं अलीकडे तर पॉझिटिव्ह होईल. सो सी ची व्हॅल्यू येईल बच्चा ओमेगा स्क्वेअर ए चा स्क्वेअर अपॉन 2. उचला त्या सीला आणि इथे टाकून द्या जिथे तो होता. स्टार म्हणतो मी याला, हिरो इक्वेशन. उचलून टाकून द्या. पुट किया जाए इन स्टार. ठीक है. सो प्यारे बच्चों, यहां से उसको कंटिन्यू किया जाए. वी स्क्वेयर अपॉन 2 each equal to minus omega square x square अपॉन 2 आणि प्लस सी ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. उचलून फक्त काय केले आपण? टाकून दिली. ठीक ठीक ठीक. हा जो खालचा 2 आहे त्याला मोक्ष भेटला. कॉमन निघून तसा एक कट झाला असता. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू दोघांमध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे का नाही? येस सर. येस सर. मग कंसात काय राहील बच्चा? हा मायनस एक्स स्क्वेअर आणि तो पलीकडं प्लस एक्स ए स्क्वेअर. हे बघ, मायनस एक्स स्क्वेअर आणि तो पलीकडं प्लस ए स्क्वेअर. बर. मग आता व्ही विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट घे ना. स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूट घेतला तर काय होईल बच्चा? स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस और मायनस जोपर्यंत डिस्टन्स बिस्टन्स येत नाही. सर व्हेलॉसिटी पण प्लस मायनस. प्लस मायनस उपयोग फक्त डायरेक्शन सांगण्यासाठी आहे. प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअरचं काय होईल बच्चा? ओमेगा आहे की नाही. आणि ह्या टर्मचं स्क्वेअर रूट रूट मध्ये फक्त लिहिताना मी असं लिहितो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला अलीकडे लिहिलं फक्त मी. डन विथ द एक्सप्रेशन. बाल मित्रांनो, बोलता बोलता वी हॅव डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर velocity ऑफ द पार्टिकल किंवा बॉडी इन सिंपल हार्मोनिक मोशन. स्क्रीनशॉट लिया जाए. बाल मित्रांनो,
बालमित्रांनो, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आणि डिराईव्ह केल्या केल्या विद्या एंटर्ड इनटू द क्लास. सो विद्या जी, आइए आपका यहाँ पे इंतजार था. Velocity will be maximum and minimum. We have learned mean la maximum, टोकाला minimum, and now we will find the expression for maximum and minimum velocity. So प्यारे बच्चों, this is the mean position. Here we have right extreme. Here we have left extreme. अर्थात हे एवढ्या डिस्टन्सला दोन्ही सेम सेम आहे. सो बालमित्रांनो, मीन पोझिशनला एक्स किती असतो बघ ना, हा एक्स डिपेंडंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे. नीट लक्ष दे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये बालमित्रांनो ओमेगा कॉन्स्टंट, त्याच्या ओमेगा काय हे पण काहींना माहित नसेल. ओमेगा इज क्यू पाय एफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय बोलतात त्याला? अँग्युलर फ्रिक्वेन्सी विच इज कॉन्स्टंट. कॅपिटल ए is the amplitude which is also constant. Amplitude is the maximum displacement from mean position. So variable कोण उरला? एकटा x, जो mean positionला किती आहे? 0. कारण की अजून तो कुठे ट्रिपला गेलाच नाही लॉकडाऊन मुळे. एक्स्ट्रीमला गेल्यावर काय होईल? मॅक्झिमम मजा करील तो. सो x विल बी प्लस आहे. अच्छा, इकडं इट विल बी मायनस आहे. आर यू अंडरस्टँडिंग? पुट किया जाए. चला मीन पोझिशनला v इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 0 टाकून दे. सो व्हॉट विल यू गेट बेटा? प्लस ऑर मायनस. सोडवण्यापेक्षा मला असं वाटतं चला रिझल्ट टाकू आपण. प्लस ऑर मायनस, हे तर उडाला. ए स्क्वेअरचं रूट काय होईल? ए. सो कॅन आय से ए ओमेगा. ऍग्री? अरे बेटा येस और नो? बरोबर एक्स्ट्रीम v इज इक्वल. अच्छा, आपल्याला माहिती आहे ना ही मॅक्झिमम आहे. v मॅक्झिमम प्लस ऑर मायनस ए ओमेगा, म्हणजे तो इकडे जाऊ शकतो किंवा इकडे जाऊ शकतो. इकडे जाईल तर प्लस, इकडे जाईल तर मायनस. बस प्लस मायनस हे इंडिकेट करतंय किती ए ओमेगा आहे. इकडे गेल तर प्लस, इकडे गेल तर मायनस. बस व्ही विल बी एक्स्ट्रीमला बघ, एक्स ची व्हॅल्यू ए टाक, प्लस टाक, काय होईल? ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. सो व्ही विल बी मिनिमम अँड दॅट आन्सर विल बी 0. झालं. चला सेम स्टोरी. एक्स ला मायनस ए टाक, हे एक्स्ट्रीमला, इकडचे एक्स्ट्रीमला टाक, एक्स ला मायनस ए टाक, मायनस एचा स्क्वेअर सुद्धा प्लस ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मधून ए स्क्वेअर जाईल आणि शेवटी 0 येणार म्हणजे येणार. हा फील आपण आधीच घेतला होता. मजा आली का नाही? फटाफट रिप्लाय करा. कम ऑन एव्हरीवन, पाठ करायचंय. व्ही मॅक्सिमम, कम ऑन. इज दिस इंटरेस्टिंग ऑर नॉट? इंटरेस्टिंग ऑर नॉट? बाबा करके ले जाने बच्चों के मन की बात. एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी डन, and the last is expression for displacement. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट कशावरून? युजिंग वेलोसिटी, कारण आपल्याकडे हे काय वेलोसिटी आहे. अरे बेटा येस और नो? we will now derive the expression for displacement of the particle performing SHM. Expression for displacement. Displacement काय आहे माझ्याकडे? मेरे पास माँ है. सो मेरे पास वेलोसिटी है. सो एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी वी हॅव, आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे वेलोसिटी आहे. सर प्लस और मायनस, आपण प्लस मायनस सोडून देऊ. आता फक्त मॅग्नेट्यूड कन्सिडर करू. आपल्याला कुठं माहिती पार्टिकल कुठे चालला? वी आर कन्सिडरिंग की तो फक्त चालला. ही हॅज सम वेलोसिटी. सो प्यारे बच्चों, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. वी आर हॅव्हिंग दिस. प्लस मायनस पुट नाही केला म्हणजे माझं म्हणणं असं की त्याला कुठेही जाऊ द्या, पण जाऊ दे त्याला. खूप दिवस झाले तो ट्रिपला नाही गेला, फिरायला जाऊ दे त्याला. इकडे जाऊ द्या. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं ट्रिप को चला. चल. सो वेरे बच्चों, वी आर हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट कडे यायचंय मला.
हाँ हौले हौले धीरे धीरे. मग आता व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. Acceleration and velocity. What is the relationship? Acceleration is the rate of change of velocity. Velocity is dx by dt. हे नातं आहे ना यांच्यामध्ये. इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर का नाही? मग तिथं v ला टाकून देऊ आपण. आर यू अंडरस्टँडिंग? मी नेहमी तुम्हाला एक सिक्वेन्स दिली होती बेटा, लक्षात ठेव. हे बघ, सगळ्यात अगोदर आहे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर आहे velocity, त्याच्यानंतर आहे acceleration. दिस फ्लो विल हेल्प यू whenever you are watching the video. आणि हे नवी पासून चाललंय आय थिंक साहिल. डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज ऍक्सलरेशन आहे. आर यू अंडरस्टँडिंग? आणि रिव्हर्स प्रोसेस. इंटिग्रेट करा, इंटिग्रेट करा, यू विल गेट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घ्या. मी याला व्यवस्थितच लिहितो, काय थोडा वेळ का जायना, बट कॉन्सेप्ट मस्ट बी अंडरस्टूड. हा हे बघ, सो बच्चा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन हे लॉज ऑफ मोशन पासून खेळ चालू आहे हा. डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज व्हेलॉसिटी आहे. म्हणजे काय बच्चा? डेरिव्हेटिव्ह घे. हे बघ, डेरिव्हेटिव्ह घे, काय भेटल? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घे, काय भेटल? ऍक्सलरेशन. ज्याला जसं समजेल त्याने तसं समजवा, समजून घ्या, बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हॅपी? येस सर. उलटी प्रोसेस, ऍक्सलरेशनचं इंटिग्रेशन काढा. बघ ना, आजच्या लेक्चर तेच केलं ना आपण. ऍक्सलरेशन होतं, इंटिग्रेट केलं, व्हेलॉसिटी भेटली. आता बाल मित्रांनो, व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतल्याच्या नंतर मला भेटेल डिस्प्लेसमेंट. आर यू अंडरस्टँडिंग? चलो, सो प्यारे बच्चों, v is dx by dt, agree? Yes sir. Rate of change of displacement is equal to omega under root a square minus x square. मीही जेव्हा तुमच्यासारखा होतो आता लेक्चरला कमीत कमी अर्धा डझन जण असे, काय चाललंय, कहना क्या चाहते हो, असंच मलाही व्हायचं. आणि मला असं वाटायचं कोणीतरी एक शिक्षक असा पाहिजे जो हे परत समजून सांगेल, राव हे काय, हे कुठून आलं, कौन है ये लोग, कौन है ये फॉर्म्युले, कहाँ से आते हैं ये फॉर्म्युले. बट आय एम देअर टू हेल्प यू. अशी जी सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल की ज्यांना हे काहीच कळत नाही, त्यांना आय विल प्रोव्हाइड दी असिस्टन्स, आय विल प्रोव्हाइड सम एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे ना? सो घाबरायचं कोणीच नाहीये. मी ते सगळं पुन्हा सांगेल, परत सांगेल, बेसिक पासून सांगेल. चला मेन मुद्द्याकडे येऊया की हे आपण डिराईव्ह केलं होतं. हा सगळा फील आहे, हे सगळे फॉर्म्युले आहेत आणि हे सगळं मायाजाल आहे. So dx by dt, I am interested in finding displacement. So once again, प्यारे बच्चों, variable separable form, variable separable. दोन प्रकारचे व्हेरिएबल करायचे सेपरेट मला, एकीकडे डिस्प्लेसमेंट, एकीकडे टाइम. सो dx हे स्क्वेअर रूट खाली लिहितो मी याच्या, गेटिंग, इज इक्वल टू ओमेगा dt. सर आता तुम्ही हो म्हणायचं, आम्ही तुमच्या मागे चालायचं. हे बघ, ही स्क्वेअर रूट वाली टर्म खाली घेतली, भागिलेचा dt पलीकडे घेतला, व्हेरिएबल सेपरेट केले मी. आणि पुढे काय म्हणायचं बच्चा? इंटिग्रेट, इंटिग्रेटिंग. ओके, चलो. सो प्यारे बच्चों, इंटीग्रेशन dx अपॉन अंडर रूट ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर इज इक्वल टू इंटीग्रेशन ओमेगा dt. स्क्रीनशॉट लिया जाए इफ यू रिक्वायर्ड, मी ते पुसतो. ज्या इंटिग्रेशन चॅप्टरचं स्पेलिंग पण नीट माहित नाही, ते इंटिग्रेशन वापरलं राव आपण, अक्षरशः वापरावं लागलं आपल्याला. छोटे छोटे बच्चों की जान लोगे क्या सर जी. चला आता इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इज इक्वल टू ओमेगा dt. ओमेगा बाहेर येईल, एक स्टेप वाढवूच लागेल सर, नाही तर सगळी गडबड हो जाएगी.
will not understand anything. Dx upon under root this is equal to ओमेगाला बाहेर घेतो इंटिग्रेशन dt. त्याला बाहेर का घेतला बेटा? बिकॉज ओमेगा इज कॉन्स्टंट. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. जर का ती बदलली सगळी गडबड होईल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी बदलली तर ऍक्सलरेटेड मोशन होईल. ते डान्स करायला लागेल ब्रेक डान्स मध्येच. नॉर्मल डान्स नाही करणार पार्टिकल. ओमेगा कॉन्स्टंट पाहिजे बाहेर आला. चला आता हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मी लावून टाकतो. काय बेटा? साइन इनवर्स ऑफ x by a. ओके इज इक्वल टू ओमेगा टी आणि हा इंटिग्रेशनचा सी. ठीक आहे. काय केलं सर इथं फॉर्म्युला वापरला बेटा. इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx झालं. त्यालाही जागा पूर्ण. इथं फॉर्म्युला वापरला इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx is sin inverse of x upon a plus c. हॅपी? येस सर. बेटा लक्ष दे, इथपर्यंत आपण आलो राईट. आता हा साइन इनवर्स आहे. हा साइन इनवर्स आहे तर पलीकडे गेल्यानंतर काय होईल? साइन. आपण इनवर्स फंक्शन्स ऑलरेडी शिकलेलो आहेत बेटा. सो कॅन आय से एक्स अपॉन ए विल बी, हा साइन इनवर्स पलीकडे झाला साइन, तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस सी. आर यू अंडरस्टँडिंग? सो एक्स अपॉन ए साइन ओमेगा टी प्लस सी भागिलेचे पलीकडे जाऊ द्या. सो एक्स इज इक्वल टू ए, हा भागिलेचे गुणिले होईल ना, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फाय लिहिलं त्याला मी. tomorrow's lecture you will understand automatically what is this phi. So we have derived the expression c is replaced by phi, कारण की त्याला phi वापरणार आहे आपण. is nothing but initial phase, is nothing but initial phase of SHM आणि ओमेगा टी प्लस फाय टोटल फेज. नोटबुक मध्ये तू लिहून ठेव रे बाबा, घाबरू नको, मी आहे ना. तू फक्त नोट्स कंप्लीट कर. सो बच्चा ओमेगा टी प्लस फाय इज द टोटल फेज. फेज आपल्या भाषेत. लक्ष दे. सो फेज आहे ना बेटा, फेज. चल उद्याच लेक्चरला ते क्लिअर होऊन जाईल. सध्या नोटबुक मध्ये फक्त हे लिहा. आता लक्ष दे. वी हॅव डिराइव्ड एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो हा जो एक्स आहे, नीट लक्ष दे, आपण ऍक्सलरेशन डिराइव्ह केला, वेलोसिटी डिराइव्ह केली. प्यारे बच्चों, दे बोथ वेर डिपेंडेंट ऑन एक्स. एक्सच्या व्हॅल्यू टाकून, पार्टिकलची पोझिशन सांगून आपण ऍक्सलरेशन आणि वेलोसिटी काढली. कम ऑन, आय रिपीट माय स्टेटमेंट. एक्सच्या म्हणजे पोझिशन्स टाकून, कम ऑन, पोझिशन्स टाकून ऍक्सलरेशन आणि वेलोसिटी भेटतात. पण आता पोझिशनच पाहिजे असेल, एक्स की तो कुठे आहे, तर त्याच्यासाठी मला काय काय असणं गरजेचं आहे. प्यारे बच्चो, मला इनिशियल फेज, उद्याच लेक्चरला हे कळेल तुला, आणि टोटल फेज हे माहित पाहिजे. म्हणजे मला कळेल अरे कहा आहे तू, पार्टिकल नेमकं कुठं फिरतोय. इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आर यू गेटिंग? आणि याच्या मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, त्या इथे लिहून टाकतो मी. हे बघ, मीन पोझिशन बेटा लक्ष दे, ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. आता लक्ष द्या बच्चा. हा, मीन पोझिशनला टाइम 0 सुरुवात झाली त्याची, टेंग बोलतोय तो, किंवा चालू मध्ये डुम 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 डुम, आणि जेव्हा मीनला येतो, लेट्स पुट टाइम ॲज 0. लेट्स पुट म्हणजे ही टर्म 0 होईल. इनिशियल फेज 0 म्हणजे फेज म्हणजे काय की पोझिशन ऍट दॅट इन्स्टंट. सुरुवातीला सगळं 0 आहे, 0. सो प्यारे बच्चो, साइन 0 इज 0 आणि ए ने जरी गुणलं तर आन्सर विल बी 0. सो बच्चा एक्स विल बी मिनिमम and that minimum is 0. Sir, what about right position? Right extreme ला गेला तर आता मला तुला हे उद्याच्या लेक्चरलाच एक्सप्लेन करावं लागेल की ही फेज नेमकं काय. बिकम्स 90 sin 90 is 1 and it becomes plus a. So x, you know, maximum we say plus a,
and here x becomes minimum which is minus a. उद्याच्या लेक्चरला अच्छा व्हेरी सॉरी मॅक्सिमम बट माइनस है, निगेटिव्ह मॅक्झिमम आणि हा पॉझिटिव्ह मॅक्झिमम. स्क्रीनशॉट लिया जाए so that we will stop here for this lecture.